कारण की उद्या जे आहे, उद्याचे नगरसेवक तुम्ही होऊ शकता, उद्याचे आमदार तुम्ही होऊ शकता, उद्याचे खासदार देखील होऊ शकता, मंत्री देखील होऊ शकता आणि पुढचे मुख्यमंत्री देखील आपणच होऊ शकता. म्हणून आपण ही संधी जी आहे, आणि आपल्या पक्षामध्ये अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जो मेहनत करेल त्याला संधी दिली जाईल. आणि या पक्षामध्ये असं आता फक्त ड्रॉइंग रूममध्ये ऑफिसमध्ये बसून निर्णय घेतले जात नाही. आज आम्ही जे आहे पूर्ण गल्लोगल्ली फिरण्याचं काम, गल्लीतले नेते आहेत आपण. काल मी नाटासाहेब नाशिकचे सगळ्यांना बोलवलं होतं. नाशिकच्या 4 विधानसभेच्या बैठका घेतल्या, प्रभाग न्याय बैठका घेतल्या. प्रत्येक शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख, युवा सेनेचा कार्यकर्ता असेल, 1 to 1 एक प्रभागाला समोर बसवलं. सकाळी 12 वाजता दुपारी बैठक चालू झाली, रात्री 8 वाजता ती बैठक संपली. 8 तास सलग जे आहे हे 4 विधानसभेच्या बैठका घेतल्या, जेणेकरून एक बाबा त्या कार्यकर्त्याला वाटत असतो तो इतके वर्ष काम करतो शिवसेनेसाठी, झेंडा जो आहे तो खांद्यावर घेऊन जो आहे तो मिरवत असतो आणि एक अभिमान असतो त्याला आपल्या नेत्याबद्दलचा. पण तो जे आहे ते फक्त आपल्या नेत्याला कधीतरी टीव्हीमध्ये बघत असतो. प्रत्यक्षात नेत्याशी जे आहे हे नेहमी एक कार्यकर्त्याची नाळ जी आहे ती जोडली गेली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही जे आहे ते कधीच घरी बसून जे आहे ते कधी नाहीतर ऑनलाईन मध्ये पद्धत निघाली होती फक्त ऑनलाईन चर्चा, पण आम्ही जे आहे फेसबुक लाईव्ह आणि आम्ही लोक जे आहे ते फेस टू फेस लाईव्ह, फेस टू फेस